गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज आहे लक्ष्मीपूजन. सो लक्ष्मीपूजनसाठी आम्ही सामान घ्यायला आलो आहेत आणि मम्मीला काय सामान पाहिजे, जसं की करंजासाठी मैदा आणि त्याच्यासाठी घ्यायला आलो आहेत. आता पप्पा आणि दादा काय करतात ते तुम्हाला मी दाखवते. आज सिया नाही आली का, म्हणजे ती आज झोपून होती. सो स्टे ट्यून, लेट्स सी व्हॉट ब्रदर अँड डॅडी इज डुईंग. पप्पा बोला, काय करतात तुम्ही? हे बघा, दादा आणि पप्पा कार्पेट घेतोय. पप्पा गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. पुढे काय तू काय ते बोल. बोला, आज लक्ष्मी पूजन आहे. सो ही लोक खूप बिझी आहेत. काय नाही हे काय फोल्ड झालं म्हणून हे ना ते फोल्ड झालं म्हणून. पण एवढं मोठं. सो गाईज गुड मॉर्निंग. आणि हे लोकांनी ब्लॉग आधीच चालू केलंय आणि हे लोक जस्ट आले आहे सामान विमान घेऊन. दादा तर हा पण आलाय आणि हे लोकांनी कार्पेट आणि सगळं आणलंय आणि लक्ष्मीपूजनचं सामान आणलंय आणि तुम्हाला दाखवते. काका पण इथे बसले. थांबा लाईट लावतो. तर बोला, काय आणलंय आज? बरंच काय आणलं. आज काय करायचं होतं लक्ष्मीपूजनच्यासाठी. सियाची मावशी आहे, तिला हे होतं पाहिजे होतं, महालक्ष्मीचा फोटो पाहिजे होता. ते एक फ्रेम आणले आणि त्याच्यानंतर आमच्या घरातले पण फोटो खूप जुने झालेले आहेत. आता ते बरीच वर्ष झालेले. ते मग आज महालक्ष्मीचं पूजा आहे, लक्ष्मी पूजन. त्या दिवशी म्हटलं मग ते पण फोटो चेंज करूया. मग आम्ही सगळेजण गेलेलो. मी सगळेजण म्हणजे सिया फक्त नाही होती, चैतू, मी आणि दादा. नीता मावशीला पण तिच्या नाही नेलं. तर ह्याला ना ते घरातली कामं करायसाठी ठेवलेलं, पण बरं झालं ते. आता नेक्स्ट टाइम आम्ही असंच करणार आहे. ह्याना घरात ठेवलं की घरातली कामं ती सगळी साफ मस्त करून ठेवतात. आता काही टेन्शन नाही. तर आम्ही गेलो असतं सगळं तसंच राहिलं असतं. ते बरं झालं. आता सगळं साफबीफ सगळं साफबीफ करून आणि आता इव्हनिंगचे प्लॅन तर अजून काय हाय नाही, फक्त लक्ष्मी नाही खूप मोठे प्लॅनिंग आहेत. आता काय, आता झोपायचं नाही. आता सगळं ते देवारा वगैरे सेट करायचं आहे सगळं. त्याच्यानंतर 4 वाजताच पूजेला चालू करायचं आहे. आज लक्ष्मीपूजन आहे. आजचा स्पेशल दिवस आहे. तो बघू मग लक्ष्मीपूजन. कालचे रील तुम्ही बघितलं नसेल तर बघा. अकाउंटचं नाव मी टाकेन या ब्लॉग मध्ये, तर नक्की टाकेन. आणि ते चैतू कसं वाटतं आता? बाय काढ ना तू. मेहंदी घातली, मेहंदी. आणि आता इव्हनिंग मध्ये काय करणार आहे? आणि मी आता आईस्क्रीम खाऊन आले. डबल चॉकलेट. आम्ही घरात आईस्क्रीम खाऊ. तर घरातलं आईस्क्रीम चैतूला नाही भेटणार. मला सगळं आईस्क्रीम नाही. हा, नंतर मुंबईला जाऊन सारखी व्हायला. माझ्या रील्स बघा. इंस्टा अकाउंट सांग. इंस्टाग्राम अकाउंट आहे चैतन्य परब 394. आणि काकांचं अकाउंट पण सांग. प्रमोद परब. आणि दादाच्या अकाउंटला पण तुम्ही फॉलो करा, ओम फोटोग्राफी ना. आणि माझं अकाउंट प्रायव्हेट आहे. आणि सूत्रा आणि ब्रँड. आमचं ब्रँड ओपनिंग ब्रँड चालू केलंय, त्याच्यामध्ये आम्ही. हाय, सो माझ्या ब्रँडचं नाव आहे सूत्र. त्याच्यामध्ये मी कुर्तीज सेल्स करते ई-कॉमर्समध्ये. सो प्लीज फॉलो करा आणि तुमच्या ऑर्डरसाठी वाट बघते. आणि अकाउंट सूत्राचं अकाउंट नाव आहे सूत्रा 3. आणि व्हॉट्सअपला पण आहे. तुम्ही पाहिजे तर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा. आणि नंबर सांग. नंबर. तर गाईस, हे लोक काय करतात? चैतू चैतू काय करतात ते सांग. नवीन इथे बैठे बघ. नवीन देवाचे फोटो आणले. हा, ते आता पूजेला ठेवणार आहेत. आणि हे सगळं काढलंय. आता सगळं साफ करतात आहे काकाने, दादा. आणि नवीन फोटो पण तुम्हाला आम्ही दाखवू आताच. हे बघा, आमचं मंदिर खाली झाले. आता परत हे करणार, व्यवस्थित सामान आणि ठेवणार आहे. आणि काकाच अरेंज करते ते सगळं. आता तुम्ही बघा.
दादा मंदिर साफ करतोय वरचं आणि काका इथे गाईड करतात त्याला. बोला काय तुम्ही बोला. आता सियाला फटके द्यायला पाहिजे जरा. नाही चैतूला दाखवती कधीतरी करते ती. चैतू काहीच नाही करत झालं इथे चैतू? बघा. चैतू सगळं इथे बघ. झालं साफ? आणि हे नवीन शिवाजी कार्पेट महाराज. आणलंय आणि हे बघा सगळं मूर्ती आणि शिवाजी महाराज एक एक काम कर. इथे फक्त बघा. सो गाईज आम्ही आता दिवे हे करतो आणि तुम्ही बघू शकता दिवेचे वाद बनवतो कारण का संध्याकाळी फटाफट तयारी करू फक्त लक्ष्मी पूजन आणि सगळं करू. आणि इथे तुम्ही दिवे बघू शकता एवढे सारे दिवे सॉरी आणि एवढे दिवे आणि परत वाद मी पण बनवत होती आणि आता मी दाखवते ओपनिंग पण चालू आहे. थांबा आमच्याकडे तो ओपनिंग चालू आहे नवीन फोटो फ्रेमचे दादा करतात. दादा बघ इथे तर आमची एक आधी फ्रेम होती पण तर आमची नवीन फ्रेम होती. दाखव इथे अशी धड धड चांगली पाठी जा इथे बघ. तर ही नवीन फ्रेम आहे आणि ही आधीची होती तुटलेली ती नवीन फ्रेम. आमच्या तू काय बोलणार नवीन फ्रेम चॉईस आमची होती. कस जुनी फ्रेमला काय झालेलं आहे ते पण सांग परत एकदा. ते आता मला ते माहिती नाही काय बोलणार. एवढं हिला नाही माहिती पण आता नवीन फ्रेम तुम्ही बघू शकता. ही बघा आमची नवीन फ्रेम. तर भेटी आता बघू अजून काय असेल तर मी शूट करेन तो पण आता दिवेचे वाटेन पण ठेवतो. तर सो गाईस अशा प्रकारे तर मंदिर दादाने ठेवून दिले म्हणजे सजवून. आधाची संध्याकाळी पूजा आणि करणार आणि ते आमचे पंथी आणि सगळ्यामध्ये वाती आणि झालेले एक ही पंथी आणि परत त्याच्यामध्ये एक अजून एक मोठी पंथी. तर आता भेटूया सगळं संध्याकाळी पूजा करताना नाही तर पूजा झाल्यावर भेटूया आपण तोपर्यंत स्टे ट्यून. सो गाईस आमच्याकडे आता लक्ष्मीपूजन होणार आहे आता संध्याकाळी. तर आता जस्ट वाजले 4:50 झाले आणि इथे सिंचन चालू आहे आणि इथे दादा सिंचन बघतोय आणि इथे तयारी चालू आहे. हाच बघतोय आणि याच्यानंतर त्याला अनिता अशी लाद्याने पुसून घेते. त्यानंतर आता चैतू आंघोळीला गेली आहे. त्यानंतर आम्ही पण आंघोळ करू म्हणजे सकाळी केली आहे परत लक्ष्मी नाही सकाळी केली आहे पण आता लक्ष्मीपूजन होणार आहे म्हणून परत हेअर वॉश आणि सगळं करणार आहे. तर तेव्हा बघू अजून थोडी तयारी करायची अजून बाकी. आंघोळ केल्यानंतर आम्ही करणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही स्टे ट्यून राहा आणि व्लॉग्स बघत राहा माझे. गाईस आता लक्ष्मीपूजनची तयारी करतात हे लोक आणि इथे दादा आणि मी इथे ड्रेस इथे तयारी चालू आहे सगळी. तुम्ही बघू शकता सगळी तयारी करते आणि आवाज काय माहिती येते काय काकावर मंत्र चालू आहे. तर बघू अजून तर लक्ष्मीपूजन चालू होणार जस्ट आता थोड्या वेळातच. तर तेव्हा करू आणि हा माझा आउटफिट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. सिया इथे काम करत आहे फुलं तोडत आहे. इथे आम्ही लक्ष्मीच्या एंट्रीसाठी सिया आणि चैतूसाठी तयारी केलेली आहे. आणि चैतन्य पूजा करते आहे. ओपन नाही करायचं आहे पूजा अजून झाली नाही आहे. मला सांगा माझा आउटफिट कसा दिसतोय. थांब इथे बघ. उचलून टाका तो. सिया आणि मी आता जरासे पोटपूजा करतोय. चैतू आणि दादा चैतन्य दादा कामं करतात. कामं करतात. खातोय शंकरपाळी या तुम्ही पण खायला आमच्याकडे. आणि चैतू आता मोठी झाली आमची पूजेचं सगळं ती बघते त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. अजून मी लहान आणि ही अजून लहान आहे आणि दादा बाकीचं सगळं अरेंजमेंट करतोय. तेव्हा आणखी थोड्याच वेळात लक्ष्मीपूजन चालू होईल तेव्हा तुम्ही पण या सगळेजण. करतो हो. गेल्या वर्षी सिया नाही आलेली. कारण का माझी 10th होती मी नव्हती. तो आम्ही पण या सगळेजण पूजेला. हॅपी दिवाळी वन्स अगेन. सो गाईस आता आम्ही झोपतोय
आणि आता व्लॉग मी एंड करते. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. गुड नाईट.